रोडग्यांसोबत करायची भाजीचं साहित्य आपण बघू. कापलेली वांगी, टमाटर, कोथिंबीर. आता तुरीच्या दाण्यांचा सीजन आहे त्याच्यामुळे थोडे आपण तुरीचे दाणे पण त्याच्यामध्ये घालणार आहोत. भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, भाजलेली हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरं हे सर्व साहित्य आपण वाटून घेणार आहोत. फक्त हे दाणे आपण अख्खे टाकणार आहोत. रोडग्यांसोबतची जी भाजी बनवणार आहोत आपण त्यासाठी मी तेल घेतलेलं आहे. त्याच्यात मोहरी टाकलेली आहे. थोडंसं जिरं घालूया कारण की आपण जे वाटण वाटलं त्यामध्ये सुद्धा आपण जिरं घातलेलं आहे. तर आपण आता हे सगळं वाटण टाकूया. सर्वप्रथम लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची याचं वाटण घालूया. तर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि सुकं खोबरं जे आपण भाजून घेतलं होतं त्याचं वाटण घालूया. थोडी कसुरी मेथी पण ऍड करूया. आता हे चांगलं खमंग असा वास सुटेपर्यंत त्याला हलवूया. आता यात हळद, लाल तिखट, विदर्भात थोडं जास्ती तिखट खातात त्यामुळे मी थोडं जास्ती घालते आहे. त्यानंतर हा काळा मसाला, धनिया पावडर, आता हे तुरीचे दाणे आपण त्यात ऍड करणार आहोत. आता ही कापलेली वांगी यामध्ये आपण घालूया. आता हे सर्व साहित्य यात चांगलं मिक्स करून घेऊया. आणि सध्या यामध्ये पाणी घालायचं नाही. थोड्या वेळ वाफेवरच हे वांगी होऊ द्यायची आणि नंतर थोडंसं त्यात गरम पाणी घालूयात आपण. वांगी बऱ्यापैकी तेलात चांगली फ्राय झालेली आहे. आता आपण यात थोडं पाणी ऍड करूया. पाणी गरम वापरलं तर छान तर्री येते म्हणून गरम पाणी वापरायचं. आता आपण यात मीठ घालूया. आणि वरून थोडी कोथिंबीर घालूया. तर ही झाली आपली रोडगे स्पेशल वांग्याची भाजी. बघा कशी तर्री आलेली आहे. ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा.